तर गाईस हीच ती जागा आहे जिथे शिवमहापुराण कथा होती. पण गाईस मला आहे ना काहीच अंदाजा लागत नाही की कोणत्या साईडला पंडाल होतं, वाटत पण नाही. इथेच आम्ही ते 7 दिवस काढले होते आनंदामध्ये. माझ्या मागे जो रस्ता दिसतोय ना, तर ह्या रस्त्यावरून समजलं मला की ना त्यांचं स्टेज कुठे होतं गुरुजींचं. हे बघा गाईस किती मोठा खड्डा करून दिला. ते बोलले होते ना इथून माती घेऊन जायची, तर लोकांनी बघा किती मोठा खड्डा करून दिला. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता वाजलेले संध्याकाळचे 4 आणि ना आता आम्ही चाललेले आहे मावशीने ते आलेले. असंही मावशीने सांगितलं होतं की जिथे ना शिवमहापुराण कथा झाली होती, मला ती जागा बघायची म्हणे. मावशीला आता बस तिथेच घेऊन चाललेले. तिच्यासोबत हा तर येईलच, हा तिच्याशिवाय नाही राहत आणि याला तर यायची इच्छाच असते सोबत. आम्ही 4 जण चाललेले. मला नाही माहीत हा 5वा येईल का नाही म्हणून. नाही आहे ना? बरं पहिल्यांदा असं ऐकतोय मी वेद कोणत्या गोष्टीला नाही म्हणतोय म्हणून. हा सोड 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 सोड. हा सोड ना. सोड. हा मला का बरं विचारतोय तू सोडताना. आम्ही गाईस उंदीरचं ऑपरेशन केलं होतं. उंदीरला बरं केलेलं आहे आम्ही. याने काय केलं होतं, उंदीरला आहे ना जास्तच बिघडवून टाकलं होतं. तर आम्ही उंदीरचं ऑपरेशन केलं, म्हणजे मी उंदीरचं ऑपरेशन केलं आणि त्याला बरं केलेलं आहे. भूर चालतोय का आमच्यासोबत? भूर चालतोय. भूर चालतोय. हा बंद करतोय. बाय बाय, आम्ही चालले भूर. ओय याला येऊ नको देऊ मध्ये, याला येऊ नको देऊ. नाही 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 नाही, आम्ही चालले. ओ बंद कर ना, बंद कर. चल 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 आम्ही चालले. बाय बाय. तू बंद करत होता ना. हुशारी. गाईस काल आहे ना मस्तानीला मी सर्व्हिसिंगला दिलं होतं. बघा आज किती मस्त दिसते. मिरर पण लावून घेतले मी हिला. आणि ना एकदम मस्त चेन लिंग वगैरे पण झालेली आहे. आता चेनमध्ये जंग नाही दिसत असणार, ती ग्रीस वगैरे लावलेली आहे एकदम. आज आवाज पण नाही येत होता जेव्हा मी आणत होता ना, चेनचा आवाज पण नाही येत होता. मस्त चालते आता मस्तानी. तिथे मोरनी. कुठे चालले आता आपण? खाली चाललोय. खाली भूर चाललोय. भूर कुठे चाललो आपण? भूर कुठे? मंदिरात. कुठे? मंदिरात. कुठे चाललो? हा मंदिरात चाललोय. दादा उतर पण मग. मम्मी पण आलेली गाईस. आता मम्मीचं अचानक ठरलेलं आहे. बघा मागे 4 जण बसलेले. रे उरको रे. कुठे जायचंय का तुला? चल जिथे चल गार्डन. मी जातोय बरोबर. बघा उशीर लागेल, तू बघ थांबू शकते घरी नाही तर. चाललेले आता आम्ही मस्त जटाधारी महादेव मंदिर. तिथेच होती आपली शिवमहापुराण कथा. मावशीला बघायची होती ती जागा, म्हटलं दाखवून येऊ. तर ही तीच जागा आहे गाईस जिथून आम्ही चालत चालत जायचे 4 किलोमीटर दूर. मागे रिक्षावाले सोडून द्यायचे पुलाकडे आणि इथून आम्ही 4 किलोमीटर दूर चालत जायचे. हीच ती जागा आहे. आठवण येते त्या जागेची. बघा. आणि ही होती पहिली पार्किंग जिथे गाडी पार्क करायची. पहिली पार्किंग बघा. तसं लागायच फायनली पोचलेले आपण बडे जटाधारी महादेव मंदिर. मागे व्ह्यू पण बघा ना, किती छान व्ह्यू झालेला आहे. नेचरचा कमाल आहे सर्व काही. कसं आहे ते? वाव. कसं आहे? वाव वाव. चला आता नवीन बोर्ड पण लावून दिलं इथे. आधी नाही होता, आता लावलेलं आहे. चला धुतले आत. चला ते नाही धुतले. चल बघितलं का ग? थर्माकॉलचं आहे ना हे. हा थर्माकॉल आहे ना हे. महादेवाची पिंड. जेव्हापासून कथा झालेली नाही ते, तर तेव्हापासून मंदिरात एकदम गर्दी यायला लागलेली. म्हणजे दर्शन करायला वगैरे लोक. तेव्हापासून जास्त माहिती पडलं मंदिराबद्दल. आणि हे बघा महादेवाचा चेहरा. ही जी पिंड होती ना ती एकदम मंडपाच्या म्हणजे पंडालच्या एकदम बाहेर होती. जे एकच मंडप बनवलं आणि मंडपाच्या खाली होती एकदम मागे. ते ऑरेंज गेट होतं मागे, तिथे होतं हे. आणि हे कुठे होतं हे मला पण नाही आठवत. हे गाईस महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आता आहे ना बघू मागे जाता येते का म्हणून, जिथे पंडाल वगैरे होता ना तिथे.
चला लवकर बसा. तर हा तोच एरिया आहे जिथे होती शिवमहापुराण कथा, म्हणजे पुढे पण इथून सुरुवात होते. त्यातलं दाखवून देऊ. गाईस हीच ती जागा आहे जिथे शिवमहापुराण कथा होती. पण गाईस मला आहे ना काहीच अंदाजा लागत नाही की कोणत्या साईडला पंडाल होतं. बघा तुम्ही आता एकदा आहे ना नजर फिरवा, पूर्ण जागा अशी प्लेन होऊन गेली. असं नाही की आता तिथे स्वयंपाकघर होतं ना भोजनालयाचं, ते पण दिसत नाही यार. आता कसं काय माहिती पडेल की कुठे होतं ते, मला ते पण नाही माहिती पडत आहे. नाही तर ते एक हिंट लागून जायचा आपल्या याच्या भोजन कक्षाकडून की नाही ह्या साईडला असेल पंडाल बरोबर. पण काहीच नाही आता बघा इथे. त्यानंतर इथे जेवणाचं होतं आणि असं जाऊन हे आठवलं आता हे झाड होतं ना, झाडाच्या त्या साईडला पंडाल होतं बघा. आता इथून तर एवढं मोठं पंडाल होतं, वाटत पण नाही. इथेच आम्ही ते 7 दिवस काढले होते आनंदामध्ये शिवमहापुराण कथेमध्ये. एवढं छान वाटतंय ना यार इथे येऊन परत, की परत व्हायला पाहिजे इथे ती कथा. पण कोण करेल यार आता ते. आणि मला तर असं वाटतं की आता 2-3 वर्ष तर काही तारीख भेटणार नाही जळगावकरांना शिवमहापुराण कथा करायची, कारण की 2028पर्यंत तर त्यांच्याच तारीख पॅक आहे कथा करायच्या. माझ्या मागे जो रस्ता दिसतोय ना, तर ह्या रस्त्यावरून समजलं मला की ना त्यांचं स्टेज कुठे होतं गुरुजींचं. बघा हा रस्ता असा यायचा, इथेच आहे ना फायर ब्रिगेडची गाडी उभी होती ह्याच रोडवर. आणि इथूनच पहिली गल्ली म्हणजे ती पंडालची गल्ली सुरू होत होती, ही पहिली गल्ली होती. त्यानंतर ते तिथून यायचे असे मागून, आणि हा जो रस्ता जातोय ना तिथे असं मागे इथे होतं त्यांचं स्टेज. आता दिसलं बरोबर, समजलं असेल आता तुम्हाला. हे त्यांचं स्टेज होतं एवढ्या एरियामध्ये. हे बघा काहीच किती मोठा खड्डा करून दिला. ते बोलले होते ना इथून माती घेऊन जायची, तर लोकांनी बघा किती मोठा खड्डा करून दिला यार इथेच, इथे. त्यानंतर हे छोटे लहान म्हणजे लोक खड्डाच करत गेले. आणि इथे बरोबर इथे बसत असतील ते या लेवलला, आणि इथे खड्डा होता. तर बघितली आता अशी काही परिस्थिती आहे इथे. आणि आता आम्ही चाललेले घरी. जागा वगैरे बघितली, मम्मी आता पाय वगैरे पडते त्या जागेच्या. झालं पडून. हे काय सपोर्टर बॉडीगार्ड उभे तिच्या मागे, मम्मीच्या मागे. ऐ मागे, ओ टोपी मागे. हे बघ काय होणार नाही आता, ओरडना कावर कॅमेरा सुरू आहे तर मग. तर गाईस आता आम्ही आलेलो आहे घरी. मी काही जास्त ब्लॉग बनवला नाही, कारण की ना अंशला पण ना दवाखान्यामध्ये घेऊन गेले होते. त्याला पण आहे ना बरं नाही होतं, तर त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले वगैरे. आणि ताप वगैरे चढलेला आहे, त्याला पण वॉमिटिंग वगैरे होत आहे. मग मी काही ब्लॉग पण बनवला नाही, नंतर इच्छा पण नाही झाली. मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा लहान ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे राधे.